सुधागड एज्युकेशन सोसायटीज स्कूल कळंबोली. सेमी इंग्लिश स्टँडर्ड 8th. जनरल सायन्स चॅप्टर नंबर 13 केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. व्हिडिओ नंबर 1. सब्जेक्ट टीचर मिसेस भोसले SS. Dear students, today we are going to start chapter number 13 chemical change and chemical bond. म्हणजे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध असं या प्रकरणाचं नाव आहे. फर्स्ट here given the 3 questions. We will see here. Can you recall? First is, what are the methods of classification of changes? म्हणजे बदलांचं वर्गीकरण करण्याच्या पद्धती कोणत्या? The physical change and chemical change. These are the 2 methods of classification of changes. म्हणजे भौतिक आणि रासायनिक बदल या वर्गीकरण करण्याच्या पद्धती आहेत. Then second question is, what is the difference between physical and chemical change? Physical change means भौतिक बदल and chemical change means रासायनिक बदल. तर या दोहोंमध्ये फरक काय आहे? In physical change, composition of original substances are not changed and not for new substance. But in chemical change, composition of original substance changes to form new substance with a different composition and properties. म्हणजे भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, परंतु रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थाचं संघटन हे पूर्णपणे बदलतं आणि त्याच्यापासून नवीन पदार्थ तयार होत असतो. तर हा भौतिक आणि रासायनिक बदल यांच्यामध्ये फरक आहे. देन थर्ड क्वेश्चन इज, क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इंटू फिजिकल अँड केमिकल चेंज. म्हणजे इथे खाली काही बदल दिलेले आहेत आणि या बदलांचं भौतिक बदल आणि रासायनिक बदल याच्यामध्ये काय करायचं आहे? वर्गीकरण करायचं आहे. हिअर गिवन द एक्झाम्पल्स. रिपेनिंग ऑफ मँगो म्हणजे कैरीचा आंबा होणे. हा काय आहे? कायमस्वरूपी बदल आहे आणि म्हणून हा काय आहे? केमिकल चेंज. मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे बर्फ वितळणे. तर बर्फाचं पाणी होणं आणि पुन्हा या पाण्यापासून आपल्याला बर्फ तयार करता येतो आणि म्हणून हा काय आहे? तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे, म्हणून हा भौतिक बदल आहे, फिजिकल चेंज आहे. बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे पाणी उकळणे. हा काय आहे? फिजिकल चेंज आहे. म्हणजे पाणी उकळल्यानंतर ते थंड होतं आणि थंड पाण्याला उष्णता दिली की पुन्हा आणखी ते उकळतं. म्हणजे हा तात्पुरता बदल आहे, म्हणून याला फिजिकल चेंज म्हणतात. देन डिसोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर म्हणजे पाण्यात मीठ विरघळणे, हा सुद्धा फिजिकल चेंज आहे. देन रिपेनिंग ऑफ बनाना म्हणजे हिरवे केळ पिवळे होणे. तर हा कायमस्वरूपी बदल आहे, म्हणून हा केमिकल चेंज आहे. देन फ्रॅग्रन्स ऑफ रिपेनिंग फ्रूट म्हणजे फळ पिकल्यावर सुगंध येणे, हा सुद्धा केमिकल चेंज. डार्कनिंग ऑफ ए कट पोटॅटो म्हणजे बटाटा चिरून ठेवल्यानंतर तो काळा पडतो, हा सुद्धा केमिकल चेंज आहे. बर्स्टिंग
ऑफ ॲन इन्फ्लेटेड बलून, म्हणजे फुगवलेला फुगा फट्ट दिशेने फुटणे हा सुद्धा केमिकल चेंज. साऊंड ऑफ बर्स्टिंग फायर क्रॅकर, म्हणजे फटाका पेटवल्यानंतर त्याचा आवाज येतो हा सुद्धा केमिकल चेंज. फोल स्मेल फ्रॉम ए स्पॉइल्ड फूड, म्हणजे खाद्यपदार्थ खराब झाल्यानंतर त्याचा फोल स्मेल म्हणजे आंबूस अशा प्रकारचा वास येतो, तर हा सुद्धा केमिकल चेंज आहे. देन ड्युरिंग एनी केमिकल चेंज, composition of original substance changes to form new substance with a different composition and properties. How to identify a chemical change, म्हणजे रासायनिक बदल होताना मूळ पदार्थाचं पूर्णपणे संघटन हे काय होत असतं, बदलत असतं आणि वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ तयार होत असतो. मग हा बदल कसा ओळखायचा, तर त्याच्यासाठी या ठिकाणी ट्राय धिस करून पहा म्हणून इथे कृती दिलेली आहे. सी हिअर, ट्राय धिस. See here, take the lemon juice in a clean glass. Take 2 drops of lemon juice in a spoon and taste. म्हणजे एका स्वच्छ काचपात्रामध्ये आपण लिंबाचा रस घेतला आणि त्या चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्याची चव घ्यायचं सांगितले. ॲड अ पिंच ऑफ बेकिंग सोडा इन द ग्लास ऑफ लेमन ज्यूस. पिंच ऑफ म्हणजे चिमूटभर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये या लिंबाच्या रसामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा. डिड यू नोटीस बबलिंग अराउंड द पार्टिकल्स ऑफ सोडा, म्हणजे या सोड्याच्या भोवताली बुडबुडे तयार होताना दिसतात का, तर बुडबुडे त्या ठिकाणी त्याच्या भोवताली तयार होतील. डिड यू हिअर ए साऊंड ऑन टेकिंग युअर इयर नियर द ग्लास, आणि या पात्राजवळ जर आपण आपला कान लावला तर त्या ठिकाणी त्याच्यामधून सू सू अशा प्रकारचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येतो. नाऊ अगेन टेस्ट इट. आता या काचपात्रातील 2 थेंब द्रव घेऊन त्याची चव घ्या. डिड इट टेस्ट ॲज सोअर ॲज इट वॉज इन द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहिती आहे लिंबाची चव ही कशी असते, आंबट असते, पण ज्यावेळेला त्याच्यामध्ये सोडा टाकतो त्यावेळेला त्याची चव ही तशीच लागेल का, तर नाही. ए अबव ॲक्टिव्हिटी इज टू बी डन युजिंग क्लीन ॲपॅरेटस अँड इडिबल मटेरियल. देन ओनली इट इज पॉसिबल टू टेस्ट द टेस्ट अदरवाईज. कीप इन माइंड दॅट द टेस्टिंग ऑफ टेस्ट कॅनॉट बी डन. म्हणजे अशा प्रकारची कृती करत असताना साहित्य आणि खाद्यपदार्थ वापरून ही कृती करायची असल्यामुळं त्याची चव घेणं ही परीक्षा करणं शक्य आहे. अन्यथा चव घेणे ही परीक्षा करता येणार नाही. म्हणजे ॲसिड वगैरे जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होऊन तयार झालेल्या पदार्थाची चव घेणं हे हानिकारक असतं किंवा ते घ्यायची नसते. सी हिअर, the picture. This is the apple and here the pins. या ठिकाणी इथे कापलेला सफरचंद आपण कापून ठेवला तर तो कालांतराने काय होतो, काळा पडतो, म्हणजे इथं केमिकल चेंज होतो. त्याचप्रमाणे हा ब्रेडचा तुकडा आहे, तो जास्त दिवस जर ठेवला तर तो खराब होतो. त्याच्यानंतर इथे खिळे जे आहेत ते खिळे जास्त दिवस तसेच राहिले तर त्याच्यावरती काय होतो, तांबूस अशा प्रकारचा थर जमा होतो. म्हणजे हे जे बदल होतात या पदार्थामध्ये ते
कायमस्वरूपी बदल होतात, त्याच्यापासून पुन्हा मूळ पदार्थ तयार करता येत नाही, म्हणून याला केमिकल चेंज किंवा रासायनिक बदल असं म्हणतात. मेनी परसेवेबल ऑब्झर्वेशन्स आर नोटिस्ड ड्युरिंग द अबोव ॲक्टिव्हिटी. म्हणजे वरील बदल घडून येत असताना आपल्याला जाणवण्या इतपत निरीक्षणे आढळतात. म्हणजे ॲपल कापून ठेवल्यानंतर तो काळा पडतो, म्हणजे आपल्याला दिसतं, म्हणजे ते जाणवतं, किंवा दिसण्या इतपत किंवा जाणवण्या इतपत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये निरीक्षणे आढळतात. ए गॅस इज सीन टू बी लिबरेटिंग इन द फॉर्म ऑफ बबल्स. म्हणजे बुडबुड्याच्या रूपामध्ये वायू बाहेर पडतानासुद्धा दिसतो. वरच्या कृतीमध्ये म्हणजे खाण्याचा सोडा आणि लिंबू रस एकत्र घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जी अभिक्रिया होते त्यावेळी त्याच्यामधून वायू बाहेर पडताना पण दिसतो आणि थोडासा आवाज येतानासुद्धा किंवा हलकासा ध्वनीसुद्धा ऐकू येतो. द व्हाईट सॉलिड पार्टिकल्स ऑफ द बेकिंग सोडा डिसॲपियर. म्हणजे खाण्याच्या सोड्याचे पांढरे स्थायू कण हे काय होतात, दिसेनासे होतात. डिसॲपियर म्हणजे दिसत नाहीत. द ओरिजिनल सोर टेस्ट बिकम्स माइल्ड ऑर डिमिनिशेस. म्हणजे मूळची जी लिंबाची चव आंबट असते ती चव कमी होते किंवा ती नाहीशी होते. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट ए न्यू सबस्टन्स हॅविंग ए डिफरंट टेस्ट इज फॉर्म्ड. म्हणजे वरील बदलाच्या शेवटी आपल्याला तयार होणारा जो पदार्थ आहे त्या पदार्थाची चव वेगळी होते आणि त्यांचं संघटनसुद्धा वेगळं होतं. Thus, during the above change, the composition of original substance is changed to form a new substance with different properties. म्हणजे रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थांचं संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होत असतो. Thus, the change that takes place on adding baking soda to lemon juice in a chemical change. म्हणजे लिंबू रसामध्ये खाण्याचा सोडा मिसळल्यावर होणारा बदल हा काय आहे, रासायनिक बदल आहे. समटाइम्स सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्वेशन्स आर perceived during a chemical change. These enable us to know that a chemical change has taken place. म्हणजे काही वेळा रासायनिक बदल घडत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची निरीक्षणे जाणवतात आणि त्याच्यावरून आपल्याला तो झालेला जो बदल आहे त्या पदार्थामध्ये किंवा होणारा जो बदल आहे तो रासायनिक बदल आहे हे ओळखता येतं. See here these pictures. Some observations of chemical changes are given here. म्हणजे इथं काडीपेटीचं ज्वलन होते, म्हणजे हा कायमस्वरूपी बदल आहे, मीन्स केमिकल चेंज. केळी पिकणे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर मूळ पदार्थाचा जो कलर आहे तो कायमस्वरूपी इथं बदललेला दाखवलेला आहे. म्हणजे चेंज इन कलर, टेस्ट, रिलीज ऑफ गॅसेस एट्सेट्रा. म्हणजे रंग बदल होणं, चव बदलणे किंवा त्या पदार्थामध्ये अभिक्रिया होऊन वायुमुक्त होणे हे जे आहेत ते बदल कशाचे आहेत, केमिकल चेंज किंवा रासायनिक बदलाचे आहेत. देन chemical change and word equation. We will see the chemical change and word equation. म्हणजे रासायनिक बदल आणि word equation means शाब्दिक समीकरण. Here in this picture, formation of CO2 with effervescence. म्हणजे फसफसण्याची क्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती. During a chemical change,
The chemical composition of original matter changes and new substance having different properties and different chemical composition are formed. म्हणजे आपल्याला माहीत आहे की रासायनिक बदल घडत असताना मूळ द्रव्याचं रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन असलेल्या वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होत असतात. ए केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन फॉर ए केमिकल चेंज. म्हणजे रासायनिक संघटनातील बदल नेमके मनानं माहीत असल्यास त्यांची रासायनिक अभिक्रियासुद्धा आपल्याला लिहिता येते. इफ एक्झॅक्ट चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन इज नोन. म्हणजे रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थ किंवा त्या पदार्थाचं नाव माहीत असेल तर त्या ठिकाणी त्यांची रासायनिक अभिक्रियासुद्धा आपल्याला लिहिता येते. नेम्स अँड केमिकल फॉर्म्युले ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स अँड न्यूली फॉर्म्ड सबस्टन्स आर यूज्ड व्हाईल रायटिंग ए केमिकल इक्वेशन. म्हणजे रासायनिक समीकरण लिहित असताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव, त्याचप्रमाणे त्यांचं रासायनिक सूत्र, केमिकल फॉर्म्युले म्हणजे रासायनिक सूत्र, तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचं नाव आणि त्यांचं रासायनिक सूत्र यांचा उपयोग करून रासायनिक समीकरण हे शब्दामध्ये लिहिता येतं. हिअर गिवन फॉर एक्झाम्पल, व्हेन बेकिंग सोडा इज ॲडेड टू लेमन ज्यूस ए केमिकल चेंज टेक्स प्लेस इन द सायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन द लेमन ज्यूस अँड द गॅस फॉर्म्ड इज कार्बन डायऑक्साईड. द वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन फॉर धिस केमिकल रिॲक्शन ॲज फॉलोज. म्हणजे लिंबू रसामध्ये खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा आणि लेमन ज्यूस म्हणजे लिंबू रस, हे दोघं एकत्र टाकले तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होऊन त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट हा क्षार तयार होत असतो. तर या ठिकाणी इथेही रासायनिक बदलाचं शाब्दिक समीकरण इथं दिलेलं आहे. सायट्रिक ॲसिड, दिस इज द ॲसिड. सोडियम बायकार्बोनेट इज द अल्कली. गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सायट्रेट. म्हणजे सायट्रिक आम्ल म्हणजे लिंबू रस आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा ही अल्कली. सायट्रिक ॲसिड हे ॲसिड आहे. दोघांची एकमेकाबरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट हा क्षार तयार होतो. म्हणून ही उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे. दिस इज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. Then we will see here the always remember. First step of writing a chemical equation is to write a word equation by using the names of the concentrated substances. म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थाचं नावे वापरून शाब्दिक लिहिलेलं समीकरण होय किंवा शाब्दिक समीकरण लिहिणे म्हणजे त्या ठिकाणी त्यांची रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी. व्हेन द केमिकल फॉर्म्युला इज रिटन इन प्लेस ऑफ ईच नेम्स इट बिकम्स ए केमिकल इक्वेशन. म्हणजे या शाब्दिक समीकरणामध्ये नावाऐवजी त्या पदार्थाचं रासायनिक सूत्र लिहिले की ते रासायनिक समीकरण होते. While writing a chemical equation, original substances are written on the left side and newly formed substances are written on the right side and arrow is drawn in between. म्हणजे रासायनिक अभिक्रिया लिहित असताना जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात ते डाव्या साईडला लिहितात आणि तयार होणारे जे पदार्थ आहेत ते उजव्या साईडला लिहितात आणि या दोघांमध्ये बाण दाखवला जातो. म्हणजे जे पदार्थ तयार होतात त्यांच्याकडे बाण हा दाखविला
जातो. ॲरो हेड पॉईंट्स टुवर्ड द सबस्टन्सेस फॉर्म्ड. म्हणजे या बाणाचं जे टोक आहे ते टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असतं. ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. हा काय करतो? अभिक्रियेची दिशा दाखवणारा बाण आहे. सबस्टन्सेस रिटन ऑन द लेफ्ट साइड ऑफ ॲरो आर ओरिजिनल सबस्टन्सेस दॅट टेक पार्ट इन द रिॲक्शन. म्हणजे बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्हणजेच अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ होय. दे आर कॉल्ड रिॲक्टंट्स. म्हणजे अभिक्रियेमध्ये जे पदार्थ भाग घेतात त्यांना रिॲक्टंट्स म्हणजे अभिकारक किंवा अभिक्रियाकारक असं म्हणतात. न्यू सबस्टन्सेस फॉर्म ॲज ए रिझल्ट ऑन द रिॲक्शन आर कॉल्ड प्रॉडक्ट्स. प्रॉडक्ट्स मीन्स उत्पादिते. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पदार्थांना रिॲक्टंट्स म्हणतात. आणि या दोन पदार्थामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्याच्यापासून तयार होणारे जे नवीन पदार्थ आहेत त्यांना प्रॉडक्ट्स म्हणजे उत्पादितं असं म्हणतात. प्लेस फॉर द प्रॉडक्ट्स ऑफ ए रिॲक्शन इज ऑन द राईट साईड ऑफ द ॲरो. म्हणजे अभिक्रियेतील उत्पादितांची जागा ही बाणाच्या डाव्या बाजूला असते. म्हणजे बाणाच्या डाव्या बाजूला उत्पादिते असतं. अभिक्रियाकारके ही क्रियाकारकांकडून उत्पादितांकडे निर्देश करणारा बाण हा दाखविला जातो. देन द केमिकल चेंज इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. वी फाइंड मेनी एक्झाम्पल्स ऑफ केमिकल चेंजेस इन आवर सराउंडिंग. बॉडी, होम, लॅबोरेटरी. म्हणजे आपल्या आजूबाजूला शहरात, घरात तसेच प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपल्याला रासायनिक बदल झालेले दिसून येतात. लेट अस सी सम केमिकल चेंजेस फॉर विच वर्ड अँड केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन इझिली. म्हणजे शाब्दिक व रासायनिक समीकरणं लिहिता येतात असे काही आपल्याला बदल पाहिजे आहेत. फर्स्ट इज द नॅचरल केमिकल चेंजेस. म्हणजे नैसर्गिक रासायनिक बदल. नॅचरल केमिकल चेंजेस म्हणजे नैसर्गिक रासायनिक बदल. फर्स्ट इज रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मीन्स श्वसन. तर श्वसन हा सुद्धा काय आहे? केमिकल चेंज आहे. किंवा रेस्पिरेशन इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज. रेस्पिरेशन इज ए कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे श्वसन ही आपल्या जीवनामध्ये सतत चालू राहणारी ही काय आहे? बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे जैविक प्रक्रिया आहे. इन दिस प्रोसेस वी इनहाल द एअर अँड एक्झाल कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. या क्रियेमध्ये आपण काय करत असतो? श्वासावाटे हवा आत घेतो आणि उच्छ्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकत असतो. त्याचबरोबर पाण्याची वाफसुद्धा बाहेर टाकली जाते. वॉटर वेपर मीन्स पाण्याची वाफ. आफ्टर अँड इन डेप्थ स्टडी इट is learned that glucose in the cell reacts with the oxygen in the inhaled air to form carbon dioxide and water. म्हणजे श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीतील ग्लुकोज बरोबर काय होत असते? अभिक्रिया होत असते आणि त्याच्यापासून पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत असतं. द वर्ड इक्वेशन अँड द केमिकल इक्वेशन ऑफ दिस केमिकल रिॲक्शन्स आर ॲज फॉलो. हिअर द केमिकल इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड. म्हणजे या ठिकाणी श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनची पेशीतील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. तर हे शाब्दिक व रासायनिक समीकरण खालीलप्रमाणे लिहिता येतं. पण हे संतुलित केलेलं नाही, म्हणजे असंतुलित समीकरण आहे. हिअर वर्ड इक्वेशन. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन
In respiration process, carbon dioxide and water are formed. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन श्वसन क्रियेमध्ये या दोघांची क्रिया होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर म्हणजे पाणी तयार होतं. तर हे शाब्दिक समीकरण आहे. वर्ड इक्वेशन मीन्स शाब्दिक समीकरण. आणि याचं संज्ञा आणि सूत्र वापरून या ठिकाणी आपल्याला हे रासायनिक समीकरण लिहिता येतं. द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन इज O2. Carbon dioxide's formula is CO2 and formula of water is H2O. Therefore, the chemical equation of this word equation is C6H12O6 plus O2 in respiration form CO2 and H2O. CO2 plus H2O म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन या दोघांची अभिक्रिया होते श्वसन क्रियेमध्ये आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. दिस इज द नॅचरल केमिकल चेंज. देन सेकंड एक्झाम्पल ऑफ द नॅचरल केमिकल चेंज इज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मीन्स प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. See here. You know that the green plants perform photosynthesis in sunlight. सूर्यप्रकाशामध्ये हिरव्या वनस्पती काय करत असतात? प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात हे आपल्याला माहीत आहे. ए वर्ड इक्वेशन अँड केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन फॉर दिस नॅचरल केमिकल चेंज ॲज फॉलोज. म्हणजे या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण आपल्याला लिहिता येतं. पण हे जे समीकरण आहे ते संतुलित नाही, म्हणजे ते इनबॅलन्स्ड आहे. म्हणजे असंतुलित अशा प्रकारचं समीकरण इथं दिलेलं आहे. वर्ड इक्वेशन ही सी हिअर, दिस इज द वर्ड इक्वेशन म्हणजे शाब्दिक समीकरण. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन सनलाईट ग्रीन प्लांट फॉर्म ग्लुकोज अँड ऑक्सिजन. म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने सूर्यप्रकाशामध्ये हिरव्या वनस्पती ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार करत असतात. दिस इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. देन इट्स केमिकल इक्वेशन इज CO2 plus H2O. In sunlight, green plants form C6H12O6 plus O2. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युले वापरून हे शाब्दिक समीकरण लिहिलेले म्हणजे हे रासायनिक समीकरण आहे. फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज CO2. फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. ग्लुकोज फॉर्म्युला इज C6H12O6 and oxygen is O2. Therefore, chemical equation is CO2 plus H2O. In sunlight, green plants form C6H12O6 plus O2. These are the two examples of natural chemical changes, means respiration and photosynthesis. Then man-made chemical changes म्हणजे मानवनिर्मित रासायनिक बदल. म्हणजे नैसर्गिक रासायनिक बदलाची आपण 2 उदाहरणं पाहिलेलीत, श्वसन आणि प्रकाश संश्लेषण. तर आता आपल्याला मानवनिर्मित रासायनिक बदलाची काही उदाहरणं पाहायची आहेत. We bring about many chemical changes for our use in everyday life. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये बरीचशी रासायनिक बदल घडून येत असतात. लेट अस सी सम ऑफ देम. त्याच्यापैकी काही रासायनिक बदल आता आपण पाहूया. द केमिकल चेंज दॅट वी सॉ इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज यूज्ड इन द कोल्ड ड्रिंक कॉल्ड सोडा
लेमन. म्हणजे आपण पहिली जी कृती पाहिली, जो रासायनिक बदल पाहिला, त्याचा उपयोग सोडा लिंबू या शीतपेयामध्ये करतात. म्हणजेच हा एक उपयुक्त मानवनिर्मित बदल आहे. द केमिकल चेंज दॅट वी सॉ इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी used in the cold drink called soda lemon. म्हणजे सोडा लिंबू. इट मीन्स दॅट इट इज द युजफुल मॅनमेड केमिकल चेंज. म्हणजे हा मानवनिर्मित उपयुक्त अशा प्रकारचा रासायनिक बदल आहे. देन फर्स्ट सी हिअर कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे इंधनाचं ज्वलन हा सुद्धा मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. वूड, coal, petrol or cooking gas are burned for getting energy. म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस काय केला जातं, जाळला जातो किंवा तो जाळतात. द कॉमन सबस्टन्स दॅट बर्न्स इन ऑल दीज फ्युएल्स इज कार्बन. म्हणजे या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कुठला आहे, कार्बन. During the combustion process, carbon combined with oxygen in air and the product carbon dioxide is formed. म्हणजे ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा हवेतील ऑक्सिजनबरोबर काय होतो, संयोग होतो आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होत असतं. ए कॉमन इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर ऑल दीज कंबशन प्रोसेस ॲज फॉलोज. याच्यासाठी आपल्याला या ज्वलन प्रक्रियेसाठी एक सामायिक समीकरण लिहिता येतं. तर ते असे वर्ड इक्वेशन. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड इट्स केमिकल इक्वेशन इज सी प्लस O2 गिव्स CO2. म्हणजे शाब्दिक समीकरणामध्ये संज्ञा आणि सूत्र वापरून तयार केलेलं काय आहे, हे रासायनिक समीकरण आहे, केमिकल इक्वेशन. द फॉर्म्युला symbol of carbon is C, formula of oxygen is O2 and formula of carbon dioxide is CO2. Therefore, its chemical equation is C plus O2 gives CO2. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. म्हणजे हा काय आहे, जलद, फास्ट मीन्स जलद आणि इररिव्हर्सिबल म्हणजे अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. म्हणजे याचं पुन्हा कार्बन डायऑक्साईडपासून आपल्याला कार्बन किंवा ऑक्सिजन हा परत मिळविता येत नाही. म्हणून हा अपरिवर्तनशील अशा प्रकारचा बदल आहे. म्हणजेच तो काय आहे, रासायनिक बदल आहे, कायमस्वरूपी बदल आहे. देन सेकंड इज क्लिनिंग शहाबाद टाईल विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी काय केली जाते, स्वच्छ केली जाते. किंवा शहाबादी फरशी स्वच्छ करणे हा सुद्धा काय आहे, एक मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ शहाबाद टाईल इज मेनली कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे शहाबादी फरशीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा प्रमुख घटक असतो. ड्युरिंग इट्स क्लिनिंग विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड द अप्पर लेअर ऑफ टाईल रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड 3 products आर फॉर्म्ड. म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लानं शहाबादी फरशी स्वच्छ केली जाते, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून 3 उत्पादिते तयार होतात. 3 products आर फॉर्म्ड. 1 product इज कॅल्शियम कार्बोनेट, second product is carbon dioxide and third product is water mixes with water. म्हणजे अशा प्रकारचे हे 3 पदार्थ तयार होतात. द फॉलोइंग इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर दिस केमिकल. म्हणजे याची शाब्दिक समीकरण आपल्याला या पद्धतीनं लिहिता येतं. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची दोघांची एकमेकाबरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे तयार होत असतात.
वरील अभिक्रियेसाठी रासायनिक संतुलित समीकरण आपल्याला लिहिता येतं. राईट ए केमिकल इक्वेशन फॉर द अबव रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी याच्यापासून शाब्दिक समीकरणामध्ये त्यांचे फॉर्म्युले वापरून हे समीकरण आपल्याला पुन्हा लिहिता येऊ शकतं. फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज CaCO3 प्लस फॉर्म्युला ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज HCl gives calcium chloride. Formula of calcium chloride is CaCl2 plus carbon dioxide means CO2 plus water means H2O. This is the chemical. म्हणजे हे या ठिकाणी chemical equation of this word equation. Then third is softening of hard water. म्हणजे दुष्पेन पाणी सुपेन बनवणं. दुष्पेन म्हणजे दूषित पाणी आणि सुपेन म्हणजे स्वच्छ. तर हे दुष्पेन पाणी सुपेन बनवणं हा सुद्धा मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. सम वेल्स आर ट्यूब वेल्स हॅव हार्ड वॉटर. म्हणजे काही विहिरी, वेल्स मीन्स विहिरी, आणि ट्यूब वेल्स म्हणजे कूप नलिका, यांच्यामधलं पाणी कसं असतं, हार्ड वॉटर. हार्ड वॉटर मीन्स दुष्फेन पाणी, आणि सॉफ्टनिंग वॉटर मीन्स सुफेन पाणी. इट इज ब्रॅकिश टू टेस्ट अँड डज नॉट फॉर्म लॅदर विथ सोप. म्हणजे हे पाणी जे आहे दुष्फेन पाणी, इट इज ब्रॅकिश म्हणजे मचूळ, म्हणजे त्याला चव नसते. ब्रॅकिश टू टेस्ट म्हणजे मचूळ अशा प्रकारची याची चव असते आणि याच्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. डज नॉट फॉर्म लॅदर विथ सोप म्हणजे याच्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. दिस इज बिकॉज ऑफ हार्ड वॉटर कंटेन्स द क्लोराईड अँड सल्फेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज डिझॉल्व स्टेट. म्हणजे या दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. टू सॉफ्टन द हार्ड वॉटर ए सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा इज ॲडेड टू इट. म्हणजे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्याचं द्रावण काय केलं जातं, घातलं जातं. वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा. दिस रिझल्ट इज ए केमिकल रिॲक्शन टू फॉर्म प्रेसिपिटेट ऑफ इनसोल्युबल कार्बोनेट सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे याच्यामध्ये त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो काय होत असतो, बाहेर पडत असतो. ॲज द डिझॉल्व्ड सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम गो आउट इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट ऑफ द कार्बोनेट सॉल्ट. पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार हे कार्बोनेट क्षारांच्या रूपामध्ये बाहेर पडल्यामुळं ते पाणी काय होतं, सॉफ्टन्ड म्हणजे सुफेन होतं. द फॉलोइंग इक्वेशन कॅन बी रिटन फॉर दिस केमिकल चेंज. फर्स्ट हिअर गिवन द वर्ड इक्वेशन मीन्स शाब्दिक समीकरण. कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट गिव्स कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. And using formula of these substances, here is the chemical equation. Formula of calcium chloride is CaCl2, sodium carbonate is Na2CO3, calcium carbonate CaCO3, and sodium chloride, formula of sodium chloride is NaCl. Therefore its chemical equation is CaCl2 plus Na2CO3 gives CaCO3 plus NaCl. Write word and chemical equations for the chemical changes taking place in magnesium salt during the softening of hard water. म्हणजे दुष्पेन पाणी सुपेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारामध्ये होणाऱ्या रासायनिक बदलासाठी शाब्दिक आणि रासायनिक अशा प्रकारचं समीकरण लिहा. म्हणून हे इथं हे समीकरण लिहून दाखवलेलं
आहे. These are the natural chemical changes. These are the chemical changes in our life. First is natural and second is man-made chemical changes are seen in this video. Thank you.